हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने एकंदरीतच आपण मागील वर्षातील प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघतो आहोत. या व्हिडिओत आपण इतिहास या विषयाशी निगडीत 2018 आयोगाने जे प्रश्न विचारलेले होते ते आपण सविस्तर बघणार आहोत. एकंदरीत सविस्तर आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा याआधी आपण 2017 इतिहास या विषयाशी निगडीत आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण सविस्तर डिस्कस केलेले आहे. ते तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवर ते उपलब्ध आहे, ते तुम्ही बघू शकता. सोबतच जे काही विषय आहेत, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला त्याबद्दल कदाचित माहीत नसेल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि भूगोल या विषयाशी संदर्भाने किंवा या विषयाशी निगडीत 2018 ते 2023च्या दरम्यान जे प्रश्न आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विचारलेले आहेत ते सविस्तर सखोल पद्धतीने आपण ते डिस्कस केलेले आहे. सो ते तुम्ही आपल्या ते देखील या चॅनलवर उपलब्ध आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. सोबतच तुम्हाला जर या व्हिडिओची जर PDF या लेक्चरची PDF हवी असेल तर ते टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिली जाईल. ओके, सो सुरू करूया. आता 2018 आयोगाने जो प्रश्न विचारलेला होता इतिहासाशी निगडीत, त्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये जास्त फोकस केल्याचे आपल्याला दिसतो. म्हणजे जवळपास 15 प्रश्नांपैकी 8 ते 9 क्वेश्चन हे प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारताच्या संदर्भाने आपल्याला विचारलेला आहे. त्यातील पहिला प्रश्न असा होता की पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी धारण केलेली होती. ओके, त्याच्यामध्ये दिलेलं आहे विशेषतः गुप्त जो काही काळ आहे त्या गुप्त साम्राज्याच्या अनुषंगाने जे राजे होऊन गेलेले आहेत त्या संदर्भाने आपल्याला त्या राजांविषयी माहिती असेल तर या प्रश्नाचा जो काही योग्य आन्सर आहे आपण देऊ शकतो. सो या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. दुसरा चंद्रगुप्त, दुसरा पर्याय आहे समुद्रगुप्त, तिसरा आहे कुमारगुप्त, चौथा आहे स्कंदगुप्त. तर आता थोडक्यात आपण एकंदरीत गुप्त कालावधीचा जो पिरियड आहे तो आपण बघूयात. त्याची सर्वात आधी आपण टाईमलाईन बघू की नेमकं म्हणजे पिरियड काय आहे त्या गुप्त पिरियड. तर सर्वात आधी इसवी सन 240 ते 280च्या दरम्यान श्रीगुप्त म्हणून एक गुप्त साम्राज्यातील राजा होऊन गेला, ज्याने खऱ्या अर्थाने गुप्त साम्राज्याची किंवा गुप्त काळाची जी काही फाउंडेशन स्टोन याने किंवा स्थापना यांनी केलेली आहे. ओके, त्यानंतर त्याचा मुलगा घटोत्कचच्या नंतर त्याचा जो मुलगा आहे चंद्रगुप्त पहिला, हा चंद्रगुप्त पहिला गुप्त घराण्यातील एक महत्त्वाचा राजा म्हणून समोर आलेला होता. त्यानंतर आहे समुद्रगुप्त, खूप महत्त्वाचा आहे. यावर आयोगाने वेगवेगळ्या पद्धतीने किंवा या समुद्रगुप्तांवर विशेष प्रभाव आयोगाचा प्रश्न विचारण्यासंदर्भाने दिसतो आहे. त्यानंतर चंद्रगुप्त दुसरा, त्यानंतर आहे कुमारगुप्त आणि स्कंदगुप्त. स्कंदगुप्त हा शेवटचा राजा दिसून येतो. त्यानंतर काही राजे झाले, मात्र जो कार्यक्षम राजा अशा पद्धतीने जर आपण या गुप्त साम्राज्यामध्ये बघायचं झालं तर शेवटचा राजा आपल्याला स्कंदगुप्त दिसतो आहे. ओके, सो थोडक्यात आता या गुप्त काळाविषयी बघूयात. तर साधारणतः 3ऱ्या शतकाच्या अखेरीस उत्तर हिंदुस्थानमध्ये म्हणजे भारतामध्ये, उत्तर भारतात विशेषतः इसवी सनाच्या 300 ते 550 या कालावधीमध्ये या राज्याने किंवा गुप्त काळाचा प्रभाव असल्याचे आपल्याला दिसून येतो. विशाखा दत्तचे जे नाटक आहे, संस्कृत नाटक देवी चंद्रगुप्तम या संस्कृत नाटकामध्ये आणि कालिदासाचे कुंतलेश्वर दैत्य या नाटकात किंवा या माहितीमध्ये या पुस्तकातून आपल्याला या गुप्त पिरियडविषयी आपल्याला माहिती मिळतो आहे. श्रीगुप्त हा या गुप्त वंशाचा संस्थापक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याने श्रीगुप्त याने स्वतःच्या नावामागे म्हणजे श्रीगुप्त स्वतःला महाराजाधिराज किंवा महाराज अशी पदवी लावत असे. ओके, सो चंद्रगुप्त पहिला महत्त्वाचा राजे जे आहेत त्यापैकी चंद्रगुप्त पहिला इसवी सन 319 ते 334 हा त्याचा एकंदरीत कालावधी आहे. त्यांनी स्वतःला महाराजाधिराज अशी पदवी लावल्याचे आपल्याला दिसून येतो. महाराजा ही पदवी श्रीगुप्त लावायचे. ओके, श्रीगुप्त हे जे राजे होते ते स्वतःच्या नावापुढे महाराज ही पदवी लावायचे, मात्र चंद्रगुप्त पहिला स्वतःला महाराजाधिराज या पदवीने किंवा त्या नावापुढे महाराजाधिराज अशी पदवी तो लावायचा. त्याने कुमारदेवी या लिच्छवी राजकुमारी जे नेपाळमध्ये दिसून येतो त्या काळी
तर त्या कुमारदेवी या लिच्छवी घराण्यातील राजकुमारशी विवाह केलेला होता आणि एकंदरीतच आपला जो विस्तार आहे तो नेपाळपर्यंत वाढवण्यामध्ये अशा पद्धतीने त्याने आपल्या राज्य कारभारामध्ये त्याने वर्चस्व स्थापन केलेले होते. सोबतच त्याच्या काळातच पाटलीपुत्र ही म्हणजे जो सध्याचं जे काही पटना आहे बिहारमधील तो त्या चंद्रगुप्त पहिल्याच्या काळात या गुप्त साम्राज्याची राजधानी आपल्याला दिसून येतो आहे. ओके. आणि या चंद्रगुप्त पहिल्याविषयी आपल्याला मेहरोलीचा जो काही लोहस्तंभ आहे, लोखंडी लोहस्तंभ, या स्तंभामध्ये जो काही शिलालेख कोरलेले आहेत त्या लेखावर आपल्याला या चंद्रगुप्त पहिल्याच्या विजयाची तपशीलवार माहिती त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे समुद्रगुप्त. तर या समुद्रगुप्त हा खूप महत्त्वाचा राजा आहे. त्याच्या कारकिर्दीमध्ये गुप्त साम्राज्याचा खऱ्या अर्थाने विस्तार झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्याने जिंकलेले जे प्रदेश आहेत त्याचा उल्लेख अलाहाबादच्या प्रयाग प्रशस्ती जे शिलालेख आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. श्रीलंकेच्या शासकाने समुद्रगुप्ताकडून गया येथे बौद्ध मंदिर बांधण्यासाठी एक परवानगी घेण्यासाठी काही मिशनरी पाठवलेले होते. ओके. सो हे देखील फॅक्च्युअल माहिती आहे, ती देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. याच्या दरबारामध्ये कवी हरिसेन नावाचा कवी आपल्याला दिसून येतो समुद्रगुप्ताच्या दरबारामध्ये. V.S. स्मिथ नावाचे एक व्यक्ती होते, म्हणजे जे काही इंग्रज होते त्यांनी यांच्या शौर्यांविषयी आणि सामान्यपणाबद्दल भारताचे नेपोलियन अशा पद्धतीने त्यांना समुद्रगुप्ताला गौरवान्वित केल्याचे आपल्याला दिसून येतो. सो हे यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. याच 2018 मध्येच विचारलेला आहे, ते आपण पुढे सबसिक्वेंट स्लाइडमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आहे चंद्रगुप्त दुसरा. आता चंद्रगुप्त दुसरा हा जो काही होता तो समुद्रगुप्त यांचा मुलगा आणि रामगुप्त याचा लहान भाऊ. सो रामगुप्ताबद्दल थोडक्यात जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर हा अतिशय आळशी स्वरूपाचा किंवा एक प्रकारे प्रोक्रॅस्टिनेशन पद्धतीने तो आपला जो काही राज्यकारभार आहे तो करत होता. राज्यकारभारामध्ये त्याचा काही रस नव्हता. ओके. सो स्त्रीलंपट त्याच्यानंतर आपल्याला दिसून येतो की तो जुवा प्रचंड प्रमाणात खेळत असे. जुगार यावर त्याने अख्खा राज्य गमावण्याची वेळ या गुप्त साम्राज्यावर त्यावेळेस आलेली होती. याने शक राजांच्या याच्यामध्ये जुगारामध्ये आपल्या स्वतःच्या पत्नीला देखील लावलेलं होतं. अशा पद्धतीच्या माहिती आपल्याला या रामगुप्ताविषयी दिसून येतो. त्यानंतर या रामगुप्ताचाच जो लहान भाऊ होता चंद्रगुप्त दुसरा, त्याने या रामगुप्ताची हत्या करून स्वतःला उत्तराधिकारी घोषित केले. त्याने मध्य भारतातील जे काही नागा राजकन्या होती त्या नागा राजकन्याशी लग्न केले. ओके. आणि एकंदरीत जो काही आपला राज्यविस्तार आहे तो पूर्व भारताकडे विस्तारित केले. सोबतच त्याने आपली जी मुलगी होती प्रभावती हिचा विवाह वाकाटक राजा रुद्रसेन दुसरा याच्याशी केलेला आहे. जे आपल्या महाराष्ट्रातील जो काही विदर्भामध्ये त्यावेळेस वाकाटक राजे असायचे त्या वाकाटक राजातील एक रुद्रसेन दुसरा नावाचा जो राजा होता त्या राजाशी आपल्या मुलीचा विवाह याने लावलेला होता. आणि एकंदरीत अशा पूर्व ते दक्षिण भारतापर्यंत याने आपला जो वर्चस्व आहे गुप्त साम्राज्याचा तो पसरवल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याने शक क्षत्रपांवर जो काही विजय मिळवलेला होता त्या मिळालेल्या विजयावर त्याने अश्वमेध यज्ञ केलेला होता आणि त्या ठिकाणीच या यज्ञामध्येच त्याने स्वतःला विक्रमादित्य नावाने पदवी धारण केलेली होती. ओके. सो विक्रमादित्य पदवी कोणी धारण केली असा जर प्रश्न आला तर चंद्रगुप्त द्वितीय हे लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. त्यानंतर आहे त्यांच्या दरबारामध्ये नवरत्न होते. नवरत्न ज्यामध्ये कालिदास, अमरसिंग, धन्वंतरी, त्यानंतर आहे शंकू, वराहमिहिर, क्षपनक, गटकरपारा, वरुरुची आणि वेताळभट्ट अशा पद्धतीने नवरत्न ज्यामध्ये विविध कलेमध्ये पारंगत असणारे कालिदास आपल्याला दिसून येतो कला क्षेत्रामध्ये. त्यानंतर धन्वंतरी मेडिकलच्या क्षेत्रामध्ये असे विविध क्षेत्रामध्ये पारंगत असणारे जे काही 9 व्यक्ती होते ते या चंद्रगुप्त दरबारात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे कुमारगुप्त. कुमारगुप्त यांच्याविषयी फारशी आपल्याला माहिती मिळत नाही, पण त्यांनी नालंदा विद्यापीठाची स्थापना केलेली आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याने स्वतःला महेंद्रादित्य ही पदवी धारण केलेली होती. म्हणजे स्वतःच्या नावापुढे तो महेंद्रादित्य असा लावा अशा पद्धतीचा जो काही लोकांमध्ये त्याने एक प्रकारची धारणा तयार केलेली होती. ओके. सो महेंद्रादित्य ही पदवी कोणी धारण केलेली होती असा जर प्रश्न आला किंवा या ठिकाणी जो आपला प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य पदवी धारण केलेली आहे, तर ते आहे कुमारगुप्त. पर्याय क्रमांक 3.
ओके. सो आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी वेद काळातील जे काही शासन व्यवस्था आहे, त्या शासन व्यवस्थेवर वेगवेगळे जे काही अधिकारी दिसून येतात, तर त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधले जायचे. त्यानुसार आपल्याला या ठिकाणी जोड्या लावा अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी दिसून येतो आहे. सो वेद काळात प्रत्येक वसाहतीचा जो प्रमुख होता त्याला ग्रामणी म्हणत असे. अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणून एक विश तयार होत असे आणि त्याला जो काही प्रमुख असे या अनेक गावांचा मिळून, तर त्याला आपण विशपती त्या ठिकाणी म्हणलं जात होता. आणि अनेक विश म्हणून जन तयार होत असे आणि पुढे या जनाचे एखाद्या प्रदेशामध्ये रूपांतर होत असे आणि या जनाचा जो काही राजा असे किंवा जो प्रतिनिधित्व करत होता त्याला जनपद म्हटले जायचे. ओके. किंवा नृप किंवा राजा देखील त्याला म्हटले जायचे. सो प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होते. आता राजाला मदत करण्यासाठी काही अधिकारी किंवा काही व्यक्तींची नेमणूक केलेली होती. ओके. सो त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असणे या ठिकाणी ते प्रश्नामध्ये दिलेले आहे, त्यानुसार आपण बघूयात. सो वैदिक जो काळ होता तो आपल्याला साधारणतः 1500 इसवी सन पूर्व 1500 ते 600च्या दरम्यान आपल्याला दिसून येतो. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यासाठी आणि विशेषतः राजाला सहाय्य करण्यासाठी राजाने काही अधिकारी नेमलेले होते. ओके. ज्यामध्ये पुरोहित आणि सेनापती हे महत्त्वाचे अधिकारी होते. सोबतच छत्तरी नावाचा जो राजाचा खाजगी व्यक्ती, ज्याला आपण सध्या एखाद्या व्यक्तीचा किंवा एखादा नेता असेल किंवा मंत्री असेल तर त्याला PA असतो. सो तशा पद्धतीने खाजगी व्यक्ती म्हणून त्यावेळेस जो व्यक्ती होता त्याला छत्तरी अशा पद्धतीने संबोधले जायचे, जो राजाला विविध राजकीय कामामध्ये मदत करत असे. त्यानंतर आहे कर वसुलीसाठी जो काही अधिकारी होता त्याला आपण भागदूत या नावाने संबोधत, म्हणजे त्या काळामध्ये भागदूत या नावाने तो कर गोळा करणारा अधिकारी ओळखला जायचो. त्यानंतर आहे तक्षण. तक्षण हा त्या काळामध्ये लाकूडतोड कामगार आपल्याला दिसून येतो. जो काही लाकूडतोड कामगार त्या ठिकाणी त्या काळामध्ये काम करत होता तर त्याला तक्षण म्हटले जायचे. त्यानंतर आहे असे राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा असे, समिती, विदत्त किंवा ज्याला आपण विधाता असे म्हणतो, जन अशा 4 संस्था दिसून येतात. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत असत. विदत्त या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग आपल्याला दिसून येतो. म्हणजे एक प्रकारे कायदेमंडळासारखी जी काही कायदेमंडळाचे काम आहे ते हे विदत्त नावाची जी संस्था आहे किंवा सभा समिती हे करत असे. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी त्या वैदिक काळातील जे काही शासन व्यवस्था आहे त्या संदर्भाने दिसून येतो. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात. या ठिकाणी दिलेलं आहे तक्षण. तक्षणमध्ये काय बघितलं आपण आताच, तर तक्षण म्हणजे होतो सुतार किंवा जो लाकूड तोड करणारा कामगार आहे त्याला आपण तक्षण त्या वैदिक पिरियडमध्ये म्हटले जायचे. त्यानंतर भागदूत. भागदूत म्हणजे कर गोळा करणारा व्यक्ती. क्षत्तरी हा राजाचा खाजगी कारभारी होता, म्हणजे PA होता त्या काळचा. आणि विधाता म्हणजे पुरुष आणि स्त्रिया भाग घेणारे असे कायदेमंडळ. ओके. ज्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष मिळून भाग घेत असत, चर्चा करत असत, तर त्याला विधाता असे म्हटले जाईल. सो 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने पर्याय असणारा जो काही पर्याय आहे तो तिसरा पर्याय या ठिकाणी दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. सो आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या प्रश्नात आपल्याला जे काही ताम्रपाषाण संस्कृती आहे त्या ताम्रपाषाण संस्कृतीचा विस्तार कुठपर्यंत झालेला होता त्या संदर्भाने आपल्याला प्रश्न विधानांच्या स्वरूपात दिलेले आहे. ओके. अविधान काय सांगतो, तर महाराष्ट्रातील जोरवे, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. त्यानंतर दुसऱ्या ब विधानामध्ये राजस्थानमध्ये आहार व गेलुंड, मध्य प्रदेशातील माळवा, कायथा, ऐरण इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत. तर कुठले विधान बरोबर आहेत. तत्पूर्वी आपण ताम्रपाषाण युग म्हणजे नेमका कुठल्या युगाबद्दल बोलला जातो ते बघूयात. आणि या ठिकाणी जे काही मॅपमध्ये लोकेशन दिलेले आहे ते देखील आपण ॲनालाइज करू आणि मग प्रश्नाकडे जाऊयात. सो ताम्रपाषाण युग हे एक मानवी सांस्कृतिक इतिहासातील नवाश्म युगानंतर तयार झालेला कालखंड आपल्याला दिसून येतो. ओके. अतिप्राचीन युग, त्यानंतर आहे मध्ययुगीन युग आणि त्यानंतर नवाश्म युग. आणि नवाश्म युगानंतर जे काही युग आले तर किंवा जे काही कालखंड दिसून येतो तर त्यालाच आपण ताम्रपाषाण युग म्हणतो. ताम्रपाषाण युग का म्हणतो, तर त्यामध्ये तांब्याचा शोध लागून त्याचा वापर सुरुवात व्हायला सुरू झाली आणि
पाषाणांची लहान लहान आकाराची शस्त्रे बनवण्यास मानवाने किंवा लहान जे काही दगडापासून जे शस्त्र तयार केलेले होते त्याच्या वापरात आणि या तांब्यापासून शस्त्र तयार करून त्याने आपला जो काही शिकारी वगैरे साठी त्याचा वापर करणे इत्यादी प्रकारचे जे काही वेगवेगळ्या किंवा डोमेस्टिकेशनसाठी शेती वगैरेचा अवजार म्हणून त्याचा वापर करणे अशा पद्धतीने हळूहळू ते डेव्हलप होत होते आणि त्यामुळेच या ताम्रपाषाण युगीन संस्कृतीलाच म्हणजे तांबे व दगड या दोहोंची हत्यारे वापरणाऱ्या लोकांची संस्कृती म्हणूनच आपण याला ताम्रपाषाण युग म्हणत असतो. ओके. सो जेव्हा महाराष्ट्राबद्दल बोलतो आहोत तर महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे जे लोक होते तर या ठिकाणी याचा पुरावा दायमाबाद येथे आपल्याला मिळालेला आहे की हे जे लोक आहेत ते ताम्रपाषाण युगातली असावेत. ओके. त्या काळातील जी ताम्रपाषाण संस्कृती होती तर तिला महाराष्ट्रामध्ये सावळद संस्कृती या नावाने ओळखले जायचे. ओके. आता त्यानंतर जवळपासच्या जो प्रदेशामध्ये महाराष्ट्राच्या जवळपास आपल्याला माळवा संस्कृती दिसून येते जो महाराष्ट्र ते मध्य प्रदेश दरम्यान दिसून येतो. त्यानंतर आहे महाराष्ट्रामधील कोर भागमध्ये आपल्याला जोरवे नावाची संस्कृती या ताम्रपाषाण संस्कृतीचा एक सब भाग किंवा सब पार्ट म्हणून आपण त्याला कन्सिडर करू शकतो. ओके. सो आता मॅपमध्ये जर बघायचं झालं तर आपल्याला दिसून येतो की जे आपल्या प्रश्नात विचारलेलं आहे विधानामध्ये जोरवे आहे, इनामगाव आहे, दायमाबाद, नेवासा हे महाराष्ट्रामधील ताम्रपाषाण जी प्लेस आहेत त्या ठिकाणी दिसून येतो आणि राजस्थानमध्ये गिलुंड, अरहर, त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये कायथा आणि एरन नावाचा जो काही ताम्रपाषाण युगीन स्थळ आहेत ते आपल्याला दिसून येतो. सो ए आणि बी दोन्ही विधाने या ठिकाणी योग्य असल्याचे आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 1 पहिला पर्याय योग्य आहे या ठिकाणी. ओके. सो आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या प्रश्नात आपल्याला दसराज युद्ध या दसराज युद्ध संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि हे युद्ध देखील वैदिक काळाच्या दरम्यान विशेषतः ऋग्वेद काळामध्ये घडून आलेले युद्ध आपल्याला दिसून येतो. सो दासराज्ञ किंवा ज्याला दसराज युद्ध किंवा दासराज्ञ युद्ध असे संबोधले जाते तर त्याचा नेमका अर्थ काय होतो तर ऋग्वेदी काळात जेव्हा म्हणजे ऋग्वेदाच्या पिरियडमध्ये एक महत्त्वाचं युद्ध म्हणून याला कन्सिडर केलं जातो आहे आफ्टर महाभारता जो काही वार झालेला होता त्यानंतर. तर या ऋग्वेदी काळामध्ये भरतवंशी नावाचा राजा सुदास होता आणि त्याचे वायव्य व पश्चिमेकडील शत्रू यांच्यामध्ये जे काही वाद होते ते वाद या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या दासराज युद्धामध्ये केलेला आहे. ओके. एकंदरीतच राजा सुदास हा भरतवंशी होता आणि या राजा सुदासचा जो युद्ध आहे तो वेगवेगळे 10 राजे त्या कालावधीचे जे काही वेगवेगळे 10 राजांच्या दरम्यान जे झालेलं युद्ध आहे त्याचा उल्लेख या ऋग्वेदात असल्या कारणाने याला दसराज युद्ध म्हटले जाते. आता कारण काय होतं तर विश्वामित्र आणि वसिष्ठी हे 2 राजनैतिक गुरु होते. सो जो काही विश्वामित्र होता तो सुरुवातीला सुदास म्हणजे जो काही भरतवंश जमात आहे त्याचा जो राजा सुदास होता तर त्याचा पुरोहित होता. आरंभीचा पुरोहित कोण होता तर विश्वामित्र होता. मात्र काही काळाने त्या विश्वामित्राला सुदास यांनी काय केलं तर त्याला पुरोहित पदावरून काढून टाकले आणि त्याच्या जागी नवीन पुरोहित म्हणून वसिष्ठांची नियुक्ती केली आणि यामुळे विश्वामित्र जो होता तो चिडलेला होता आणि त्याला सुदासला या गोष्टीसाठी सुदासला बदला घेण्यासाठी त्याने मग जे काही त्यावेळेचे जे राजे होते 10 जमातींचा जो गट होता भरतांच्या विरोधात त्याने 10 जमातींच्या राजांचा एक गट तयार केला कोणी विश्वामित्रांनी आणि त्यांना आक्रमणासाठी भरत वंशाचा जो राजा होता त्याच्याकडे म्हणजे त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी त्याला पाठविण्यात आले. ओके. सो 10 राजांना चिथावून कोणी तर विश्वामित्र जे होते 10 राजांना प्रोत्साहन देऊन किंवा एक प्रकारे सुदासला पराभूत करण्यासाठी त्याने वेगवेगळे आमिषे दाखवून सुदासच्या प्रदेशावर स्वारी करायला लावली आणि मात्र त्यामध्ये त्या 10 राजांचा पराभव झाला आणि सुदासने मात्र ते 10 राजांचा पराभव करून या दसराज युद्धामध्ये विजेता झालेला होता. ओके. सो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की दसराज युद्ध खालीलपैकी कोणात घडले आहे तर विश्वामित्र आणि भरत जमात. ओके. या ठिकाणी पुरोहित आणि विश्वामित्र नाही तर पुरोहित हेच विश्वामित्र आणि वसिष्ठी हे दोन्ही पुरोहित होते. सो
त्यानंतर आहे सुदास व वसिष्ठिका. तर सुदास वसिष्ठीच्या बाजूने सुदास म्हणजे सुदासच्या बाजूनेच वसिष्ठी होते, त्यामुळे हे देखील चुकीचे असणार आहे. पुरू आणि विश्वामित्र तर नाही. सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय आहे. त्यानंतर आहे मौर्य साम्राज्याचा सम्राट अशोकाविषयी या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्माची माहिती आपल्याला दिसतो? जो काही आपल्याला बौद्ध धर्मासंदर्भाने धम्माची जी जी दीक्षा त्यांनी सम्राट अशोकांनी घेतलेली होती त्या संदर्भाने आपल्याला दिसून येतो. ओके. सो मौर्य साम्राज्याबद्दल थोडक्यात अभ्यास करूया, कारण मौर्य साम्राज्यावर परत पुढच्या सबसिक्वेंट स्लाइडमध्ये आपल्याला प्रश्न दिसून येईल. सो ते आधीच आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. ओके. सो मौर्य साम्राज्याची जी स्थापना आहे ते चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन 325 या सुमारास, इसवी सन पूर्व 325च्या सुमारास केलेली आहे. ओके. विशेषतः यामध्ये चंद्रगुप्त व चाणक्य या दोन्हींनी मिळून या आधीच्या म्हणजे मगधमध्ये जेव्हा नंद घराण्याचा जो संस्थापक होता धनानंद, तर या धनानंदाचा पराभव करून मौर्य साम्राज्य स्थापन करण्याचे श्रेय या चंद्रगुप्ताला दिले जातो आहे. ओके. आता याच काळामध्ये जो काही अलेक्झांडर द ग्रेट होता त्याने भारतावर स्वारी केलेली होती आणि भारतावर त्याने एक आपला राजदूत नेमलेला होता ज्याचं नाव सेलुकस निकेटर होता. तर तो भारतामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व तयार करण्यासाठी वेगवेगळ्या राजांचा पराभव करण्यासाठी तो भारतामध्ये कूच करत होता किंवा भारतावर आक्रमण करत होता. मात्र अशा वेळेस चंद्रगुप्त मौर्याने या सेलुकस निकेटरचा पराभव करून अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार आणि हैरात हे प्रदेश स्वतःच्या साम्राज्यामध्ये सामील केले. ओके. सो अफगाणिस्तानमध्ये जो काही सेलुकस निकेटरने आपला जो वर्चस्व प्रस्थापित केलेला होता त्यातील काही राज्ये चंद्रगुप्त मौर्याने हे सेलुकस निकेटरचा पराभव झाल्याने आपल्या स्वतःच्या साम्राज्यात सामील केले. ओके. सो हे नाव आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. काबूल, कंदाहार, हैरात. त्यानंतर आहे आणि याची जी काही माहिती आहे ती आपल्याला मेगास्थनीज नावाचा जो काही सेलुकस निकेटरचा राजदूत जो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात होता तर त्याने लिहिलेल्या इंडिका या ग्रंथामध्ये दिसून येतो. ओके. सो मेगास्थनीज यांनी लिहिलेला ग्रंथ कुठला असा प्रश्न आला तर इंडिका नावाचा ग्रंथ त्याने या चंद्रगुप्त मौर्याच्या कालावधीमध्ये दिसून येतो. ओके. चंद्रगुप्त मौर्याने गुजरात राज्यातील जुनागड जवळ एक तलाव बांधले ज्याला सुदर्शन तलाव किंवा सुदर्शन धरण म्हणून ओळखले जातो. ओके. सो हे देखील फॅक्च्युअल माहिती आपल्याला असणे अपेक्षित आहे. आता विशाखा दत्त नावाचे जे काही संस्कृत नाटककार होते त्यांनी आपले जो मुद्रा राक्षस जो नाटक लिहिलेला होता त्यामध्ये कशा पद्धतीने चाणक्य आणि कौटिल्य यांनी धनानंदाचा पराभव करून जो काही नंद घराण्याचा जो राजा होता त्याचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्याने या मौर्य साम्राज्याची स्थापना केली त्याविषयी आपल्याला माहिती मिळते. सो आयोगाने यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन या ठिकाणी मी दिलेलो आहे. त्यानंतर आहे सम्राट अशोक. सम्राट अशोक विषयी तर बिंदुसाराच्या पराभवानंतर किंवा मृत्यूनंतर अशोक जो आहे सम्राट अशोक किंवा अशोक मौर्य हा साम्राज्याचा सम्राट बनला. विशेषतः त्याने इसवी सन पूर्व 268 साली त्याने स्वतःला राज्याभिषेक करून गेले आणि त्याने स्वतःचा उल्लेख करताना देवान पियो प्रियदशी अशा पद्धतीने देवान पियो प्रियदशी याला म्हणजेच काय तर देवांचा प्रियदर्शी अशा पद्धतीने तो स्वतःचा उल्लेख वेगवेगळ्या शिलालेखामध्ये करायचा हे आपल्याला दिसून येतो. ओके. त्याचे जे एकूण 33 शिलालेख आपल्याला आपल्या संबंध भारतामध्ये सापडलेले आहेत. त्यामध्ये जे काही महत्त्वाचे शिलालेख आहेत, जे मेजर शिलालेख आपल्याला दिसून येतात ते 14 आहेत. त्यापैकी कलिंग युद्धाची जी माहिती आहे ती 13व्या शिलालेखमध्ये दिसून येतो आणि जो काही धम्मा संदर्भात आहे किंवा बौद्ध धर्माकडे कशा पद्धतीने आकृष्ट झालेला आहे त्याची माहिती मायनर रॉक एडिक्ट ज्याला आपण छोटे शिलालेख म्हणतो तर यामध्ये धम्मा संदर्भाने आपल्याला माहिती मिळते. ओके. सो या ठिकाणी प्रश्न देखील आपल्याला धम्माविषयीची माहिती कुठल्या शिलालेखात मिळते अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. सो त्याचा पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 छोटे शिलालेख. ओके. आता पुढच्या प्रश्नात आपल्याला चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याचे जे 4 प्रांत होते त्यांच्या राजधान्या या ठिकाणी जोडायला लावायच्या आहेत. ओके. सो चंद्रगुप्त मौर्य आपण बघितलेलं आहे ज्यांनी मौर्य साम्राज्याची जी स्थापना आहे ती त्यांनी केलेली आहे विशेषतः 325 इसवी सन पूर्व 325च्या कालावधीमध्ये. ओके. सो या ठिकाणी त्याने जे काही
त्याच्या कालावधीमध्ये जो प्रदेश जिंकलेला होता त्याने वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जिंकल्याच्या नंतर त्या प्रदेशातील जो मुख्य शहराचे ठिकाण होते त्या ठिकाणी आपली राजधानी स्थापन केलेली होती. जसं उत्तर पथमध्ये तक्षशिला नावाचा जो काही स्थान होता त्या ठिकाणी त्याने आपली राजधानी स्थापन केलेली होती. पश्चिम पथमध्ये आपल्याला दिसून येतं की उज्जैनी नावाचा जो काही शहर आहे मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी त्यावेळेस उज्जैनी ज्याला संबोधले जायचे तर त्या ठिकाणी पश्चिम पथातील राजधानी म्हणून त्याने राजधानी स्थापन केलेली होती. त्यानंतर पूर्व पथामध्ये आपल्याला दिसून येतो पाटलीपुत्र जो बिहारमधील सध्याचा पटना जो जिल्हा आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे दक्षिण पथ. तर दक्षिण पथामध्ये सुवर्णगिरी नावाचा जो काही ठिकाण आहे विशेषतः दक्षिण भारतामध्ये तर ते आपल्याला दक्षिण पथाची राजधानी म्हणून त्यांनी घोषित केलेले होते. ओके. सो 4-3-1-2 4-3-1-2 असणारा पर्याय क्रमांक 3 असणार आहे. ओके. चंद्रगुप्त मौर्याला ग्रीक लोक सँड्रोकोटस म्हणत होते हे देखील लक्षात असू द्या. फॅक्च्युअल आहे. ग्रीक लोक चंद्रगुप्त मौर्याला काय म्हणत होते तर सँड्रोकोटस अशा पद्धतीने संबोधायचे. तर या मॅपमध्ये तुम्ही बघू शकता हे जे ठिकाण आता बघितलेलं आहे उत्तरेतील जो काही राजधानी होती तक्षशिला, दक्षिणेतील जो दक्षिण पथची राजधानी सुवर्णगिरी दिसून येते, पूर्व पथाची राजधानी आपल्याला पाटलीपुत्र आणि पश्चिमेकडील जो राजधानी आहे तो उज्जैनी अशा पद्धतीने आपला साम्राज्य विस्तार चंद्रगुप्त मौर्याने केल्याचे या ठिकाणी दिसून येतो आहे. त्यानंतर आहे या ठिकाणी आपल्याला परत गुप्त साम्राज्यांसंदर्भातील जो समुद्रगुप्त आहे त्या समुद्रगुप्ताविषयी माहिती या ठिकाणी दिलेली आहे किंवा एकंदरीत विधानांच्या स्वरूपात किंवा विवरणावरून व्यक्ती ओळख अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी आयोगाने आपल्याला विचारलेला आहे. सो विधान आहे विशाल साम्राज्याचा संस्थापक होता. त्यानंतर आहे सुसंस्कृत विद्वान आणि कवी देखील होता. प्रसिद्ध कवी हरिसेन हा राजकवी होता व बौद्ध पंडित वसुबंधू हा त्याच्या राजदरबारामध्ये होता. भारतीय नेपोलियन अशी विन्सेंट स्मिथ यांनी त्यांची प्रशंसा केलेली आहे. कोणत्या व्यक्तीविषयी किंवा कोणत्या राजाविषयी बोलले जातोय अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता जो अविधान आहे की गुप्त साम्राज्याचा संस्थापक या ठिकाणी दिलेला आहे विशाल साम्राज्याचा संस्थापक. तर आपण बघितलं की गुप्त साम्राज्याचा जो काही संस्थापक आहे तो श्रीगुप्त आहे. मात्र ॲक्च्युअल मध्ये आपल्या साम्राज्याचा विस्तार घडवून आणण्याची जी काही महत्त्वाचे कार्य कोणी केलेले असेल तर समुद्रगुप्तांनी आणि म्हणूनच त्यांना आपल्या म्हणजे गुप्त साम्राज्याचा वास्तविक संस्थापक म्हणून ओळखला जातो आहे. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा. सो या ठिकाणी समुद्रगुप्त जो पर्याय आहे तो योग्य पर्याय आहे. ओके. समुद्रगुप्ताविषयी काही माहिती दिलेली आहे ते तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. या ठिकाणी दिसून येतो की त्यांच्या कारकिर्दीमध्ये साम्राज्याचा जो गुप्त साम्राज्य आहे त्याचा प्रचंड विस्तार झाल्याचे दिसून येतो. त्यांच्याविषयी माहिती आपल्याला अलाहाबादच्या शिलालेखात कोरलेली असल्याचे दिसून येतो. ओके. त्याच्या दरबारी हरिसेन नावाचा कवी होता. पंडित वसुबंध त्याच्या राजदरबारामध्ये जो बौद्ध पंडित होता तो त्याच्या राजदरबारात वास्तव्यात होता. विन्सेंट स्मिथ नावाचा जो इंग्रज लेखक होता किंवा इंग्रज अधिकारी होता त्याने त्यांच्या शौर्याबद्दल भारताचे नेपोलियन असा उल्लेख या समुद्रगुप्ताविषयी केलेले आहे. ओके. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समुद्रगुप्त हा नाणी बनवणारा पहिला गुप्त शासक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. नोट डाऊन करा. नाणी बनवणारा म्हणजेच काय कॉइनेज तयार करणारा पहिला गुप्त शासक कोण असेल तर समुद्रगुप्त. आणि त्याने कोणत्या खनिजाची किंवा कोणत्या याची नाणी तयार केलेली होती तर सोन्याची नाणी त्याने तयार केलेली होती. सोन्या या धातूपासून त्याने नाणी बनवण्यास तयार केलेली होती ज्याला दिनार असे संबोधले जाईल. ओके. सो हे लक्षात ठेवा. आणि त्याच्या नाणीवर एकंदरीत डोक्याचा पोशाख परिधान केलेला व्यक्ती आणि हातात गरुडध्वज असलेला स्वतःबद्दल त्याने जे काही चित्रीकरण आहे ते त्या नाणीमध्ये केल्याचे दिसून येतो. आता हा जो प्रश्न आहे तर हा विशेषतः मध्ययुगीन जो भारत आहे मध्ययुगीन इतिहास आपल्याला भारताविषयी दिसून येतो. विशेषतः त्या कालावधीमध्ये जो मुस्लिमांचा जो काही राजसत्ता आपल्या भारतामध्ये पसरत चाललेली होती त्या संदर्भाने आपल्याला आयोगाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. एकंदरीतच खालील विवरणावरून व्यक्ती ओळखायचा आहे. त्याने उलेमांचा राज्यातील वर्चस्व नष्ट केले. तो पराक्रमी योद्धा व यशस्वी सेनापती होता. दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी करणारा पहिला सुलतान असावा अशा पद्धतीचे त्यांच्याविषयी उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यांच्या दरबारामध्ये अमीर खुसरो नावाचा कवी होता. तर कुठला आहे
सो आपल्याला जेव्हा दक्षिणेकडील राज्यांवर पहिला सुलतान असा जेव्हा प्रश्न किंवा असा जर स्टेटमेंट आला, तर आपल्याला सर्वात आधी आपल्या डोळ्यापुढे नाव येत असेल तर ते आहे अल्लाउद्दीन खिल्जी यांचा. ओके. सो अल्लाउद्दीन खिल्जी याने देवगिरीवर, म्हणजे सध्याचा जो छत्रपती संभाजीनगरचा जो काही प्रदेश आहे त्यालाच आधी देवगिरी म्हटले जायचे. तर या देवगिरीवर अल्लाउद्दीन खिल्जीने आक्रमण केलेला होता आणि अशा पद्धतीने दक्षिणेवर स्वारी करणारा पहिला सुलतान म्हणून या अल्लाउद्दीन खिल्जीला त्या ठिकाणी संबोधले जायचे. ओके. सो त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. सो खिल्जी घराण्याचा जो संस्थापक होता तो जलालुद्दीन फिरोज खिल्जी हा होता. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. आणि या जलाल फिरोज खिल्जीला मारून अल्लाउद्दीन खिल्जी स्वतः या राजसत्तेवर आला होता आणि स्वतःला राजा घोषित त्याने केलेला होता. धर्माला राजकारणापासून फारकत करण्याचे काम करणारा पहिला तुर्क सुलतान म्हणून याच्याकडे बघितले जाते. आणि याचा जो एक फेमस कोट आहे, किंगशिप नोज नो किंगशिप, म्हणजे राजाला कुठलाही धर्म नसतो किंवा कुठलाही संबंध नसतो, अशा पद्धतीने किंगशिप नोज नो किंगशिप असा स्टेटमेंट त्याने दिलेला होता. त्याचे जे वेगवेगळे आज्ञा आहेत ते 4 आज्ञांमध्ये त्याने आपले जे काही नोबल्स होते, त्याच्या राजदरबारामध्ये जे कार्यकर्ते होते, अधिकारी होते, त्यांना सूचना केलेल्या होत्या. त्यामध्ये पहिल्या आज्ञेमध्ये त्याने धार्मिक विधी आणि त्या धार्मिक विधीसाठी त्यांचा जो काही कर्मचारी किंवा जे पांडित्य होते त्या पंडितांना जो काही भूमी अनुदान मिळत असे ते त्याने बंद केलेले होते. दुसऱ्या अध्यादेशानुसार किंवा दुसऱ्या आज्ञेनुसार गुप्तचर प्रणाली तयार करण्यासंदर्भाने त्याने तो अध्यादेश जारी केलेला होता. तिसऱ्या अध्यादेशामध्ये मद्यपान बंदी संदर्भाने होता आणि चौथा जो अध्यादेश होता त्याच्यामध्ये सामाजिक सोहळा आणि त्याच्या आदेशाशिवाय कुठल्याही आंतरजातीय स्त्रीशी विवाह करता कामा नये अशा पद्धतीचा फरमान त्याने आपल्या अधिकाऱ्यांसाठी काढलेला होता. सो 4 प्रकारच्या आज्ञा किंवा अध्यादेश त्याने काढलेला होता. त्याने दाग व चेहरा म्हणजे दाग विशेषतः घोड्यांसाठी किंवा घोडसवार जे होते त्यांच्यासाठी जी सिस्टीम आणि चेहरा नावाचा जो काही सैनिक प्रणाली आहे त्या सैनिकांमध्ये सुधार घडवून आणण्यासाठी किंवा एकंदरीत सैनिकांना अधिक मजबूत करण्यासाठी अशा पद्धतीने प्रणाली त्याने आखलेली होती. आता महसूल गोळा करण्यासाठी त्याने मुस्तक राज नावाचा अधिकारी नेमल्याचे आपल्याला दिसून येतो. मुस्तक राज कोणी नेमलेले होते तर या अल्लाउद्दीन खिल्जीने. दक्षिणेतील देवगिरीवर आक्रमण करणारा पहिला सुलतान म्हणून त्याच्याकडे बघितले जातो. उलेमांचा एकंदरीत बंदोबस्त घडवून आणण्याचे काम त्याने केलेले होते आणि त्यांच्या राजदरबारामध्ये अमीर खुसरो नावाचा कवी होता ज्याने अल्लाउद्दीनबद्दल नूह सिफिर या काव्यसंग्रहामध्ये त्या अल्लाउद्दीनविषयी माहिती दिलेली आहे. ओके. आता कुतुबुद्दीन ऐबक या ठिकाणी पर्याय दिलेले आहे म्हणून कुतुबुद्दीन ऐबक संदर्भाने थोडक्यात आपण माहिती बघूयात. या ठिकाणी कुतुबुद्दीन ऐबक हा खरं तर जेव्हा गुलाम वंशाची स्थापना आपल्या दिल्ली सल्तनतच्या याच्यामध्ये होताना दिसतो तर सुरुवात म्हणजे गुलाम वंशापासून दिसून येते. तर या गुलाम वंशाचा जो संस्थापक होता तो कुतुबुद्दीन ऐबक होता. ओके. हा कुतुबुद्दीन ऐबक जो पर्शियाकडून जो आलेला होता, विशेषतः अफगाणिस्तान तिकडे जे मिडल ईस्टमधून जो मोहम्मद घोरी आपल्या भारतावर आक्रमण केलेला होता, तर मोहम्मद घोरीचा गुलाम म्हणून हा कुतुबुद्दीन ऐबक गुलाम म्हणून भारतामध्ये सोबत आलेला होता आणि याने स्वतःनेच गुलाम वंशाची स्थापना आपल्याला केल्याचे दिसून येतो. सो त्याने स्वतःला लाख बक्ष नावाचे उपाधी, म्हणजे वेगवेगळ्या युद्धामध्ये काही राजांना त्याने जीवनदान दिले होते म्हणून त्याला लाख बक्ष अशा पद्धतीने उपाधी दिली जाते. त्याने कुवेत ए इस्लाम आणि दिल्लीमध्ये कुवात ए इस्लाम नावाचा आणि अढाई दिन का झोपडा असे 2 मॉस्क किंवा जे काही दर्गा आहेत ते बांधल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि सुफी संत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या स्मरणार्थ कुतुब मिनारचे जी काही बांधकामाची सुरुवात आहे ते सुरुवात याने केलेली होती. मात्र जे बांधकाम पूर्ण करण्याची जबाबदारी कोणावर होती ते तुम्ही सर्च करून कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके. त्याच्या दरबारामध्ये हसन उन निजानी व फखरुद्दीन नावाचे 2 साहित्यिक आपल्याला दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने कुतुबुद्दीन ऐबक संदर्भाने या ठिकाणी आपण बघितलेला आहे. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 अल्लाउद्दीन खिल्जी संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दक्षिण भारतातील जे काही राजे होऊन गेले, विशेषतः विजयनगर साम्राज्याच्या अनुषंगाने, तर त्याविषयी कृष्णदेवराया या राजाविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. सो विधानांच्या स्वरूपात आणि व्यक्ती ओळखा अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या राजास आंध्रभोज या नावाने ओळखल्या जायचे किंवा ही पदवी देण्यात आलेली होती.
त्याच्या दरबारामध्ये 8 प्रसिद्ध तेलुगू कवी होते. नागलपुरम नावाचे नगर त्याने स्थापन केलेले होते. बिदर, गुलबर्गा व मुसलमान राज्याच्या राजधान्या जिंकणारा एकमेव हिंदू म्हणून तो त्या ठिकाणी उदयास आलेला होता. एकमेव हिंदू राजा म्हणून तो उदयास आलेला होता. तर कुठल्या राजाबद्दल आहे तर ते कृष्णदेवराय या राजाबद्दल दिसून येतो आहे. तर कृष्णदेवराय यांच्या संदर्भाने थोडक्यात माहिती बघूयात. कृष्णदेवराय हे इसवी सन 1509 ते 1529च्या काळात विजयनगर साम्राज्याच्या मध्ययुगीन भारताचा सम्राट म्हणून उदयास आला. तो विशेषतः तुलुवा घराण्याचा तिसरा शासक आपल्याला दिसून येतो. ओके, सालुवा, तुलुवा अशा पद्धतीने जे दक्षिण भारतातील जे विजयनगर साम्राज्य आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे घराणे होऊन गेले. तर तुलुवा घराण्याचा शासक म्हणून कृष्णदेवराय आपल्याला दिसून येतो. कृष्णदेवराय यांना कन्नड राज राजरमण, आंध्रभूज आणि मुरू रायरा गंडा या नावाने देखील ओळखला जातो. नाव किती भारी आहे तुम्ही बघू शकता. सो या नावाने देखील ते ओळखले जायचे. दक्षिण भारतातील जे महान गणितज्ञ होते नीलकंठ सोमय्याजी. नीलकंठ सोमय्याजी हे कृष्णदेवरायांच्या राजदरबारामध्ये वास्तव्यास होते. हे देखील फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप महत्त्वाचं आहे, त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे पोर्तुगीज प्रवासी होते खलासी, डोमिंगो पेस आणि फर्नाओ नुनीज नावाचे जे खलासी होते पोर्तुगीज, ते या विजयनगर साम्राज्याला भेट दिलेली होती. त्यांच्या अमुक्ता मलयाडा या ग्रंथात कशा पद्धतीने आपला राज्यकारभार करायला पाहिजे राजाने, अशा पद्धतीने त्याने या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. त्याने वेगवेगळे राज्य काबीज केल्याचे आपल्याला दिसून येतो. बिदर, गुलबर्गा, विजापूर यांना काबीज करून ते एकंदरीत विजयनगर साम्राज्यामध्ये विलिनीकरण करण्याचे काम त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि जो काही सुलतान महमूद नावाचे जो काही त्या विजापूरचा जो काही महमूद होता, तर त्याला त्याची सुटका करणारा प्रशासक म्हणून त्याने स्वतःबद्दल जे काही उपाधी मिळवली तर ते आहे यवन राज्याचा प्रस्थापिता. यवन राज्याचा प्रस्थापिता अशा पद्धतीने त्याला उपाधी मिळाल्याचे या ठिकाणी दिसून येतो. कृष्णदेवराय यांच्या काळामध्ये तेलुगू साहित्याचा प्रचंड प्रमाणात विकास झालेला दिसून येतो. एकंदरीत सुवर्णकाळ तेलुगू साहित्यासाठी सुवर्णकाळ होता असे मानायला हरकत नाही. अष्टदिग्गज जे काही 8 प्रसिद्ध तेलुगू कवी हे त्यांच्या राजदरबारात दिसून येतो. ओके, त्यांनी अमुक्त मल्यदा नावाचा महाकाव्य ही तेलुगू भाषेत लिहिल्याचे या ठिकाणी दिसून येतं. सो एकंदरीतच ही एक्झाम ओरिएंटेड इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. कोणाबद्दल तर कृष्णदेवराय यांच्या संदर्भाने. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता आधुनिक भारताची जी काही सुरुवात आहे ज्यामध्ये वेगवेगळे सुरुवातीला इंग्रज, फ्रेंच, डच वगैरे जेव्हा भारतामध्ये यायचे आणि वेगवेगळे युद्ध आपल्या इंग्रज, अँग्लो मराठा किंवा इंग्रज मराठा युद्ध, इंग्रज मैसूर युद्ध, इंग्रज कर्नाटक युद्ध अशा पद्धतीने जे वेगवेगळे वार झालेले होते त्या संदर्भाने विशेषतः इंग्रज मैसूर युद्ध संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आणि जो काही तिसरा वार जो इंग्रज मैसूर संदर्भाने झालेला होता ज्यामध्ये टिपू सुलतान आणि इंग्रजांमध्ये झालेला होता आणि श्रीरंगपट्टणमचा जो तह झालेला होता, तर त्या तहामध्ये कुठल्या तरतुदी होत्या आणि कुठल्या नव्हत्या या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की श्रीरंगपट्टणमच्या तहात खालीलपैकी कुठली तरतूद नव्हती. ओके, सो पहिला जो आहे त्याच्यामध्ये टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत. टिपूने निम्मे राज्य इंग्रजांना द्यावेत. टिपूची 2 मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील. ओलीस म्हणजे इंग्रजांकडे ते बंधक म्हणून राहतील. आणि टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा. तर कुठले तरतूद या श्रीरंगपट्टणमच्या तहात नव्हते. तर श्रीरंगपट्टणमचा तह कधी झालेला होता, ज्याला सेरिंगपट्टणमचा तह म्हटला जातो, तर 1792 मध्ये झाल्याचे दिसून येतो. ओके, विशेषतः आणि या तहानुसार मैसूरच्या जवळपास अर्धा भाग निम्मे राज्य हे इंग्रजांच्या ताब्यात गेलेले होते. बारामहल, डिंडीगुल, मलबार हे इंग्रजांच्या ताब्यात गेले. तर काही राज्य मराठ्यांना तुंगभद्रेच्या सभोवतालचा जो प्रदेश होता तो मिळाला. आणि पेनारच्या पलीकडचा जो भाग होता तो निजामाने आपल्या ताब्यात घेतल्याचे या ठिकाणी दिसून येतो. एकंदरीतच
इंग्रजांच्या वतीने जे काही राज्य लढलेले होते त्यांना त्यांच्या पद्धतीने जे काही प्रदेश आहे ते ॲलोकेट करण्याचे काम या सेरिंगपट्टणमच्या तहानुसार करण्यात आले. याशिवाय टिपूकडून 3.5 कोटी रुपयांची खंडणी किंवा युद्ध नुकसानीची भरपाई द्यावी अशा पद्धतीने देखील त्यांच्यावर बंधने या इंग्रजांनी लादलेली होती आणि युद्धाची अर्धी नुकसान भरपाई ताबडतोब द्यायची आणि उर्वरित रक्कम हप्त्यामध्ये द्यायची अशा पद्धतीने होते. आणि या उर्वरित रक्कम हप्त्यामध्ये देण्यासाठी त्यांनी 2 मुलांना बंधक म्हणून बनवलेले होते की जर आपण त्यांना ते जर हप्त्यामध्ये इन्स्टॉलमेंटमध्ये पे करत आहेत तर त्यांचं जे काही जो महत्त्वाचा जेव्हा आपण बँकेमध्ये इन्स्टॉलमेंट किंवा कशामध्ये तरी आपण इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतो किंवा इन्स्टॉलमेंटमध्ये पे करतो तेव्हा काहीतरी आपण एक तारण म्हणून ठेवत असतो. सो तारण म्हणूनच त्यांनी 2 मुलांना आपल्या कब्जात किंवा आपल्या त्यांना बंधक म्हणून इंग्रजांनी स्वतःकडे ठेवले जातं. त्याला ओलीस ठेवले असे पद्धतीने. मात्र जो काही तैनाती फौजेचा धोरण आहे तो 1799 मध्ये एकंदरीतच जेव्हा 1799ला जेव्हा टिपू सुलतान यांचा पराभव झाला आणि एकंदरीत फ्रेंचांची जो काही सुलतान टिपू सुलतानचा जो काही म्हैसूर राजघराणा होता त्या म्हैसूरचा जो काही टिपू सुलतानचा जो कालावधी एकंदरीत संपुष्टात आला आणि त्या ठिकाणी त्या म्हैसूरच्या प्रांतामध्ये तैनाती फौजेचा स्वीकार त्या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो टिपू सुलतानविषयी या ठिकाणी काही माहिती आहे फॅक्च्युअल ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो म्हैसूरचा वाघ म्हणून त्याला ओळखला जातो आहे. रॉकेट तोफखान्याचे प्रणेते खूप महत्त्वाचे आहे. रॉकेट तोफखान्याचे प्रणेते कोणाला म्हटलं जातं तर ते आहे टिपू सुलतान यांना. त्यांनी आपल्या राज्यामध्ये नवीन महसूल धोरण किंवा नवीन महसूल प्रणाली सुरू केलेली होती. सुधारणा घडवून आणलेल्या होत्या ज्यामुळे म्हैसूर हे रेशीम उद्योगासाठी महत्त्वाचे स्थान त्या ठिकाणी बनलेले असल्याचे दिसून येतो. टिपू हे फ्रेंचांचा जो जॅकोबिन क्लब होता त्या जॅकोबिन क्लबचा सदस्य झाल्याचे दिसून येतो. ओके. जॅकोबिन क्लब कोणाच्या अधिपत्याखाली होता तर हे फ्रेंचांचे होते. तर या फ्रेंचांच्या जॅकोबिन क्लबचा सदस्य म्हणून त्यांची नोंद झालेली होती. टिपू ही सिटिझन टिपू म्हणून उपाधी त्यांनी यावेळी स्वीकारलेली होती. आणि सेरिंगपट्टणम किंवा श्रीरंगपट्टणम या ठिकाणी ट्री ऑफ लिबर्टीची लागवड त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने इत्थंभूत माहिती टिपू सुलतानबद्दल आपण बघितलेलं आहे आणि एकंदरीत सेरिंगपट्टणमच्या संदर्भाने या ठिकाणी आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी आपल्याला जे काही फ्री इंडिया सेंटर्स आहे तर फ्री इंडिया सेंटर्स कोणी सुरू केले अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे की डॅश डॅश यांनी रोम आणि पॅरिसमध्ये फ्री इंडिया सेंटर सुरू केलेले आहेत. ते कुठले आहे? सुभाषचंद्र बोस, मॅडम कामा, अँनी बेझंट तर श्यामजी कृष्ण वर्मा. तर फ्री इंडिया सेंटर सुरू करणारे जे व्यक्ती होते ते आहेत सुभाषचंद्र बोस. ओके. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद जी सरकार तात्पुरती स्थापन झालेली होती सिंगापूरमध्ये. तर या सिंगापूरमध्ये स्थापन झालेल्या आझाद हिंद सरकारची युरोपियन शाखा म्हणून या फ्री इंडिया सेंटरची स्थापना पॅरिस आणि रोममध्ये सुरू झाल्याचे दिसून येतो. सुभाषचंद्र बोस यांनी 1942 मध्ये नाझी जर्मनीत असताना या संस्थेची स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि एन नंबियार नावाचे जे व्यक्ती होते त्यांना या फ्री इंडिया सेंटरचे प्रमुखपद त्यांनी भूषवायला लावलेले होते किंवा त्यांनी भूषवलेले होते. ओके. त्यानंतर या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेलं आहे मॅडम भीमाजी भिकाईजी कामा. सो मॅडम कामाबद्दल तर त्यांनी 22 ऑगस्ट 1907ला परदेशामध्ये भारतीय ध्वज फडकावणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्याचे आपल्याला दिसून येतं. विशेषतः जर्मनीतील जे काही स्टुटगार्ट आहे त्या ठिकाणी स्टुटगार्टमध्ये जो झालेला समाजवादी परिषद आहे त्या ठिकाणी त्यांनी भारतीय जो वंदे मातरम नावाचा जो राष्ट्रध्वज आहे तो ध्वज त्या ठिकाणी फडकावल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर श्यामजी कृष्ण वर्मा. तर श्यामजी कृष्ण वर्माबद्दल आपल्याला त्यांचं जे काही इंडिया हाऊस आहे इंडिया हाऊस, इंडियन होम रूल सोसायटी, इंडियन सोशॅलिस्टची स्थापना त्यांनी इंग्लंडमध्ये किंवा लंडनमध्ये केल्याचे दिसून येतो. ओके. सो हे देखील आपल्याला साईड बाय साईड आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. या प्रश्नात आपल्याला वर्णनावरून व्यक्ती ओळखायचा आहे की पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे. ती गांधीजीची कट्टर अनुयायी होती. त्यानंतर आहे ब विधान, ती ब्रिटिश आरमार प्रमुखाची मुलगी होती.
ती मीराबेन किंवा या लोकप्रिय नावाने ओळखली जाते. तर कुठल्या व्यक्तीबद्दल किंवा कुठल्या महिलेबद्दल बोलल्या जातो आहे किंवा विधानामध्ये दिलेलं आहे, तर मिस लाद. ओके, किंवा ज्याला मॅडलिन स्लेड अशा पद्धतीने त्यांचं जे नाव आहे, मॅडलिन स्लेड, ज्याला मीराबेन किंवा मीरा बहन म्हणून ओळखले जातो. ओके, या ठिकाणी बघू शकता महात्मा गांधीजी मिस स्लॅड. ओके, किंवा मीराबेन. सो भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या ब्रिटिश समर्थक जे होत्या, म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला समर्थन देणारी अशी ब्रिटिश व्यक्ती म्हणून या मिस स्लॅड किंवा मॅडलिन स्लॅडकडे बघितलं जातं, ज्यांनी 1920च्या दशकामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी इंग्लंडमध्ये जे आपले घर होते ते सोडून महात्मा गांधींच्या सत्याग्रहात काम करण्यासाठी भारतात आलेले होते. आणि एकंदरीतच त्यांनी आपले जे काही जीवन आहे ते भारतीय गांधीवादी तत्वानुसार भारतीयांसाठी ते संपूर्ण जीवन समर्पित केल्याचे या ठिकाणी दिसून येतं. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. नंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. अतिशय फॅक्च्युअल आणि बेसिक स्वरूपाचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला खालील विधानांचा विचार करावा, उत्तराचा योग्य पर्याय निवडा, असा एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे. अविधान काय सांगतो, तर यानुसार भारतातील विविध नवीन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या. हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते. तर कुठले विधान बरोबर आहे, तर भारतातील विविध नवीन घडामोडी म्हणजे काय, तर जेव्हा आपण बघतो आहोत की 1857 नंतर आणि 1857च्या पिरियड नंतर, कालावधीनंतर जो आपल्या राष्ट्रवादी जी भूमिका आपल्या लोकांमध्ये, आपल्या देशाच्या याच्यामध्ये बदल होताना त्या ठिकाणी दिसून येतो. आणि एकंदरीतच हळूहळू मग INC किंवा इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना होते. मग त्याच्यामध्ये जवाहरलाल मवाळ जे मतवादी जो गट असतात, त्या गटांचा जो काही विचारसरणी आहे त्यामध्ये बदल होताना दिसतो. त्यानंतर गांधी युग, ते जे काही बदल आहेत ते लोकशाहीच्या कल्पना स्वीकारण्यास हळूहळू हाक देत होते, अशा पद्धतीच्या या ठिकाणी विधान आहे. आणि हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते. तर कुठले बरोबर आहे, तर दोन्ही विधाने बरोबर व ब आणि अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. सो या ठिकाणी जो पर्याय क्रमांक 3 आहे तो योग्य असणार आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत, परंतु ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. म्हणजे हे कार्य कठीण व विस्मयकारक होते असे नाही, तर त्याआधी देखील वेगवेगळ्या देशामध्ये, म्हणजे जी युरोपियन कंट्रीज आहे किंवा आपल्या याच्यामध्ये आधीपासूनच प्राचीन कालावधीपासूनच लोकशाहीची जी पद्धती आहे, त्या लोकशाहीची मूल्य आपल्या देशामध्ये रुजल्याचे दिसून येतो. तर हे काही आपल्यासाठी नवीन नव्हते. कठीण जरी असलं तरी नवीन नव्हते ते स्वीकारणे. सो या ठिकाणी ब जे आहे ते योग्य कारण किंवा योग्य स्पष्टीकरण देत नसून ते दोन्ही विधान बरोबर आहेत, मात्र स्पष्टीकरण ते स्पष्टपणे देत नाही. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे पुढच्या प्रश्नात या ठिकाणी आपल्याला वर्णन केलेलं आहे आणि समाजसुधारकांविषयी प्रश्न विचारलेला आहे. त्यांच्या कुटुंबात जातीव्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराच्या शिकवणुकीवर विश्वास होता. कबीराच्या शिकवणुकीवर विश्वास म्हटला तर कबीराची शिकवण हा नाव ऐकता क्षणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या डोक्यामध्ये यायला पाहिजे. ओके, सो कबीराची शिकवण असणारा शिकवणुकीवर त्यांचा विश्वास होता. त्यांचे वडील सैन्यात होते आणि सुभेदार मेजर म्हणून ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या शाळेतील बाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे. ड विधान आहे ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाही. ओके, सो संस्कृत देखील त्यांना या अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाही अशा पद्धतीने विधान दिले आहे. सो कोणाबद्दल बोललं जातोय, तर ते ऑफकोर्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची जी काही इत्थंभूत माहिती आहे ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर आहे महात्मा फुले आणि शाहू महाराज, हे असे 3 महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये, विशेषतः MPSCच्या प्रत्येक परीक्षेमध्ये यांच्याविषयी किमान एक तरी प्रश्न, या तिघांपैकी एकावर तरी एक प्रश्न सातत्याने आपल्याला विचारतानाचे आपल्याला दिसून येतो. सो या तिन्ही व्यक्तिमत्वाविषयी आपल्याला सखोल माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी परत एका समाजसुधारकावर प्रश्न विचारलेला आहे की वर्णन दिलेलं आहे आणि त्याबद्दल, तर ते आहेत विठ्ठलरामजी शिंदे संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती.
ते अनेक धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी 2 वर्षाकरिता इंग्लंडला गेले होते. ॲम्स्टरडॅम येथील धर्म परिषदेला ते उपस्थित होते आणि सुबोध पत्रिकेसाठी लेखन करीत होते. तर हे कोणत्या व्यक्तीविषयी किंवा कोणत्या समाजसुधारकाविषयी बोलले जातोय, तर ते आहे विठ्ठलरामजी शिंदे. ओके. सो विठ्ठलरामजी शिंदेबद्दल जे काही महत्त्वपूर्ण माहिती आहे एक्झाम ओरिएंटेड ते या ठिकाणी दिलेली आहे, ते तुम्ही रीड करू शकता. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1873 जमखिंडी कर्नाटक या ठिकाणी झालेला दिसून आहे. 1873 म्हटलं तर आता आपल्याला लक्षात घ्यायला हवं की त्यांचा जो काही जन्म झालेला आहे म्हणजे त्यांच्या 150वी जन्मशताब्दी मागच्या वर्षी आपण केलेला आहे म्हणजे साजरी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी कदाचित आयोग जे काही 100 वर्ष 150 वर्ष किंवा 50 वर्ष जे घडामोडी झालेले असतात त्यावर प्रश्न विचारताना दिसून येतो. सो त्यांच्याविषयीची इत्थंभूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे, ते तुम्ही वाचू शकता किंवा PDF मध्ये ते तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. ओके. सो संस्थात्मक काही योगदान त्यांचे दिसून येतो, ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यांनी सर्वात महत्त्वाचे काम 18 ऑक्टोबर 1906 डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना मुंबई या ठिकाणी केलेली होती, ज्याचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती चंदावरकर होते. ओके. सो न्यायमूर्ती चंदावरकर हे त्यांनी स्थापन केलेल्या म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस मिशन मुंबईमध्ये स्थापन झालेल्या या मिशनचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर मुरळी प्रतिबंधक चळवळ या विठ्ठलरामजी शिंदे यांनी चालवलेली आहे. दयाराम गिडमल यांच्या सहकार्याने सेवा सदनाची स्थापना देखील त्यांनी केलेली आहे. ओके. अनाथाश्रम पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यक्ती मुक्तीचे कार्य यासाठी त्यांनी आपले कार्य केलेलं आहे. ब्राह्मण समाजाच्या प्रसारासाठी ब्राह्म्य पोस्टल मिशनची स्थापना केलेली आहे. ओके. ब्राह्मणेतर या ठिकाणी ब्राह्मणेतर म्हटलेलं आहे. ब्राह्मणेतर समाजाच्या प्रसारासाठी अस्पृश्यता निवारक संघ म्हणून 23 मार्च 1918ला त्यांनी स्थापित केलेले आहे. हे देखील खूप महत्त्वाची एक संघ आहे. स्त्रियांसाठी अहिल्याश्रम 1937मध्ये 1937मध्येच त्यांनी बहुजन पक्षाची स्थापना देखील केल्याचे आपल्याला दिसून येतो. 1920मध्ये पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था देखील त्यांनी स्थापन केलेल्या आहे. ओके. मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना देखील त्यांनी केल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर आहे काही लेखन प्रसिद्ध आहेत, ते प्रार्थना समाजाच्या कार्यासाठी ते सुबोध पत्रिकेत लेखन करीत असत. एकंदरीत प्रार्थना समाजाचे जो काही प्रचार प्रसार आहे त्या प्रचार प्रसारासाठी सुबोध पत्रिकेत ते लेखन करीत असत, जे या ठिकाणी आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे विधानामध्ये. प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिकामध्ये देखील ते लेखन करीत असत. ॲम्स्टरडॅम येथे जी जागतिक धर्म परिषद झालेली होती त्या ठिकाणी हिंदुस्थानातील उदार धर्म हिंदुस्थानातील उदार धर्म अशा नावाने किंवा या नावाने त्यांनी निबंध प्रसिद्ध केलेला होता किंवा निबंध त्या ठिकाणी वाचलेला होता. ओके. त्यानंतर त्यांनी थिएस्टिक डायरेक्टरी नावाचा जो काही ग्रंथ आहे ते देखील लिहिलेलं होतं. अनटचेबल्स इन इंडिया, हिस्ट्री ऑफ प्रथा किंवा हिस्ट्री ऑफ प्रथा अशा पद्धतीने पुस्तक देखील त्यांनी लिहिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे महत्त्वाचे जे ग्रंथ आहे ते देखील यांनी लिहिलेले आहे. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर विठ्ठलरामजी शिंदे. ओके. आणि त्यांचे जे आत्मचरित्र आहे ते लक्षात ठेवा, माझ्या आठवणी आणि अनुभव हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. कुठले? माझ्या आठवणी आणि अनुभव. सो अशा पद्धतीने आणि त्यांचा जो एकंदरीत मृत्यू आहे तो 2 जानेवारी 1944ला झाल्याचे आपल्याला दिसून येतो. सो एकंदरीतच या ठिकाणी आपण जे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018मध्ये इतिहास या विषयाच्या अनुषंगाने आयोगाने जे प्रश्न विचारलेले होते ते आपण सविस्तर या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. यानंतरच्या पुढल्या व्हिडिओमध्ये आपण 2019मध्ये इतिहास या विषयाशी निगडीत जे आयोग प्रश्न विचारलेले आहे ते आपण सविस्तर डिस्कस करूया. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. त्यानंतर जर तुम्हाला या चॅनलची किंवा या लेक्चरची जर PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलमध्ये ते उपलब्ध करून देण्यात येईल. सो भेटूया पुढच्या नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये. सो थँक्यू. धन्यवाद.